नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेले बरेच दिवस नीट परीक्षेच्या संदर्भाने देशभरात चर्चा सुरू आहे. 5 मे 2024 रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल नियोजित दिवसाच्या 10 दिवस आधी म्हणजे 4 जूनला म्हणजे लोकसभेच्या निकालांच्या बरोबरीने जाहीर करण्यात आला. निकालात 67 विद्यार्थ्यांना मिळालेल्या पैकीच्या पैकी गुणांमुळे निर्माण झालेल्या शंका, वेळ कमी पडला म्हणून काही विद्यार्थ्यांना दिलेले वाढीव गुण, पेपर फुटीच्या शक्यता अशा मुद्द्यांना धरून ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली. नीट परीक्षेतील गोंधळ आणि गैरव्यवहाराची चर्चा करत असताना भारतातील वैद्यकीय शिक्षणाची अवस्था काय आहे याबाबतची काही आकडेवारी पाहणं महत्वाचं ठरेल. कारण ही आकडेवारी नीट परीक्षेच्या पलीकडे जाऊन काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करते. गेली अनेक वर्ष मेडिकल कॉलेजमधील प्रवेश ही विद्यार्थी आणि पालक दोघांसाठी ही अतिशय आव्हानात्मक आणि मनस्ताप देणारी गोष्ट झाली. भारतात सरकारी महाविद्यालय, खाजगी महाविद्यालय, डीम्ड युनिव्हर्सिटीज आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज हे सर्व मिळून एकूण अंदाजे 704 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि या सगळ्यांमध्ये मिळून एकूण 1,09,170 जागा आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा अंदाजे खर्च 3.5 लाख ते 6.5 लाख याच्या दरम्यान आहे, तर खाजगी महाविद्यालय आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये हाच खर्च ऑन अन ॲव्हरेज 80 लाख ते 1.5 कोटी इतका आहे. 2024 साली 1,09,000 सीट्स पैकी 52,765 जागा खाजगी कॉलेजेस आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये होत्या. म्हणजे याचा अर्थ असा की एकूण जागांपैकी 48% जागा या श्रीमंतांसाठी राखीव असल्यासारखे आहेत. म्हणजे भारतातील वैद्यकीय शिक्षण पूर्णपणे मेरिटवर आधारलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल का? दुसरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्र हे इतर व्यावसायिक क्षेत्रांपेक्षा थोडं वेगळं मानलं जातं. कारण या क्षेत्रात काम करताना केवळ व्यावसायिक नफा नाही तर एक मानवीय दृष्टी बाळगून काम करणं अपेक्षित असतं. पण शिक्षणासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करून डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय व्यवसायाबाबतची मानसिकता काय असेल, त्यांचा दृष्टिकोन कसा असेल हा एक वेगळा प्रश्न. आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की ज्या विद्यार्थ्यांना मेरिट अभावी शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत नाही आणि खाजगी कॉलेजमधील महाग शिक्षण परवडत नाही, ते परदेशी जाण्याचा मार्ग निवडतात. या विद्यार्थ्यांना भारतात परतल्यानंतर FMGA म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएशन एक्झाम नावाची एक परीक्षा द्यावी लागते. 2023 मध्ये 62,077 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातले 10,255 म्हणजे अंदाजे 16.5% विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. याचाच अर्थ उरलेले अंदाजे 52,000 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेऊनही भारतात वैद्यकीय क्षेत्रात नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. गेल्या काही वर्षात FMGA मध्ये उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ऑन अन ॲव्हरेज 20% आसपास राहिली. म्हणजेच वैद्यकीय शिक्षणाच्या ध्यासापायी विद्यार्थी परदेशी जातात, पण तरीही त्यांना भविष्याची खात्री नसते. मेडिकल इंजिनिअरिंग सारखी क्षेत्र असो की सरकारी नोकऱ्या निश्चित करणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षा असो, एकूण चित्र अस्वस्थ करणार आहे. शिक्षण ही आनंददायक गोष्ट न राहता मनस्तापाची गोष्ट झाली. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता कॉलेजेसची संख्या कमी पडतेच आहे आणि त्यातून आपल्या समोर आपण स्वीकारलेल्या आर्थिक, शैक्षणिक, रोजगार, उद्योग नोकरी विषयकचे जे मॉडेल आहे आणि शासनाच्या त्या संदर्भातील संबंधित काही भूमिका आहे याबाबत मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. नीट मधला गोंधळ, UGC नेट आणि इतरही अनेक परीक्षा ज्या रद्द झाल्या, हे रद्द होणं हे सर्व बहुधा हिमनगाचं एक टोक आहे. मूळ दुखणं वेगळंच आहे. पुन्हा भेटूया इंडियन व्हॉइस मध्ये एका नवीन विषयासह. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओजना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.